नमस्कार. आस्था लंच या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत आणि यामध्ये मराठी व्याकरण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षक भरती किंवा TET परीक्षा असो, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा या सगळ्यांसाठी मराठी व्याकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज आपण शब्दांच्या जाती याबद्दल माहिती घेणार आहोत. आता मराठीमध्ये शब्दांच्या ज्या जाती आहेत म्हणजे प्रत्येक शब्द हा वेगळ्या प्रकारचा असतो, त्यालाच शब्दांच्या जाती असं म्हणतात. आता त्या शब्दांच्या जाती कोणत्या आणि किती आहेत ते पाहूया. मराठीमध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्या कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी या 8 शब्दांच्या जाती आहेत. या शब्दांच्या जातीचे 2 प्रकार पडतात, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. आता विकारीमध्ये सव्यये येतात आणि विकारी या शब्दांना सव्यय असं म्हणतात, तर अविकारी शब्दांना अव्यय असं म्हणतात. आता विकारी म्हणजे काय? त्या शब्दाचं लिंग, वचन किंवा विभक्ती यानुसार त्या शब्दामध्ये बदल होतो, त्याला विकारी शब्द म्हणतात. आणि अविकारी म्हणजे काय? लिंग, वचन किंवा विभक्ती याचा त्या शब्दावर कोणताही परिणाम होत नाही, म्हणजे तो शब्द वाक्यात जसा आहे तसा राहतो. त्यांना अविकारी शब्द म्हणतात. त्यांना सव्यय आणि अव्यय असे म्हणतात. आता हे विकारी शब्द कोणते ते पाहूया. विकारी शब्दामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ही 4 सव्यये आहेत. तर अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी ही 4 अव्यये आहेत. आता आपण यांचे जे प्रकार पडतात म्हणजे नामाचे प्रकार, सर्वनामांचे प्रकार, विशेषणांचे प्रकार ते आपण पाहूया, म्हणजे त्यांची ओळख करून घेऊया. नामाचे प्रकार पाहायचे आहेत आपल्याला. नामामध्ये 4 मुख्य प्रकार पडतात. या 4 मध्ये सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम असे हे नामाचे 4 प्रकार आहेत. या 4 प्रकारांची म्हणजे या सर्व प्रकारांची सविस्तर माहिती आपण पुढील एपिसोडमध्ये घेणार आहोत. आता आपण फक्त शब्दाच्या जाती आहेत आणि त्यांचे प्रकार आहेत त्यांची ओळख करून घेत आहोत. आता सर्वनामाचे जे 6 प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत पाहूया. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. सामान्य सर्वनामाला अनिश्चितवाचक सर्वनाम असेही म्हणतात. आता विशेषणांचे प्रकार पाहणार आहोत. विशेषणांचे प्रमुख 3 प्रकार आहेत, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून बनलेले ते विशेषण. आता आपण क्रियापदाचे जे 9 प्रकार आहेत ते 9 प्रकार त्यांची ओळख करून घेणार आहोत. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद, प्रयोजक क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, शक्य क्रियापद, करणरूप क्रियापद आणि 9वे आहे अकरणरूप क्रियापद. अशा प्रकारे क्रियापदाची 9 प्रकार आहेत. याशिवाय क्रियापदाचे अर्थ, क्रियापदाचे काळ हेही आपण सविस्तर पाहणार आहोत. यानंतर आपण विशेषणाचे प्रकार पाहणार आहोत. क्रियाविशेषणाचे मुख्य 4 प्रकार आहेत.
स्थलवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण असे हे क्रियाविशेषणाचे 4 प्रकार आहेत. शब्दयोगी अव्यय आपण पाहणार आहोत. या शब्दयोगी अव्ययाचे 13 प्रकार एकूण आहेत. या 13 प्रकारांची आपण फक्त ओळख करून घेणार आहोत. कालवाचक शब्दयोगी, स्थलवाचक शब्दयोगी, करणवाचक शब्दयोगी, हेतुवाचक शब्दयोगी, व्यतिरेकवाचक शब्दयोगी, तुलनात्मक शब्दयोगी, योग्यतावाचक शब्दयोगी, कैवल्यवाचक शब्दयोगी, संग्रहवाचक शब्दयोगी, संबंधवाचक शब्दयोगी, भागवाचक शब्दयोगी, विनिमयवाचक शब्दयोगी आणि विरोधवाचक शब्दयोगी असे हे शब्दयोगी अव्ययाचे 13 प्रकार आहेत. आता आपल्याला उभयान्वयी अव्ययाचे प्रकार पाहणार आहोत. उभयान्वयी अव्ययामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक किंवा गौणत्ववाचक उभयान्वयी अव्यय असे 2 मुख्य प्रकार आहेत. त्यांचे परतपोट प्रकार आहेत. ते आपण हा घटक व्यवस्थित नंतर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता केवल प्रयोगी अव्ययाचे 9 मुख्य प्रकार आहेत. ते 9 मुख्य प्रकार कोणते त्याची ओळख आपण करून घेणार आहोत. हर्षदर्शक क्रिया केवल प्रयोगी, शोकदर्शक केवल प्रयोगी, आश्चर्यदर्शक, नंतर प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, संबोधनदर्शक आणि मौनदर्शक असे केवल प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार आहेत. अशा प्रकारे आपण फक्त या ठिकाणी शब्दाच्या ज्या 8 जाती आहेत त्यांचे प्रकार यांची फक्त ओळख करून घेतलेली आहे. त्या सर्व शब्दांच्या जातींचे आणि त्यांच्या प्रकारांचे उदाहरणासह स्पष्टीकरणासह व्यवस्थित प्रत्येक शब्दाचा प्रकार आपण पुढील एपिसोडमधून पाहणार आहोत. त्यासाठी हा जो चार्ट आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. हा शब्दांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील अशी आशा आहे. तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे पहा आणि शब्दांच्या जाती आणि त्यांचे प्रकारांची ओळख करून घ्या. धन्यवाद.